गुड मॉर्निंग मंडळी. एका नवीन आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. धमाकेदार यासाठी की एका नवीन सुरुवात करतोय मी. त्याचबरोबर यावेळी माझा फर्स्ट टाइम मी हायवेनं टोकियोला चाललेलो आहे आणि गाडी घेऊन चाललेलो आहे. त्यामुळे जवळपास साधारण नागोयापासून म्हणजे मी जिथे राहतोय त्या घरापासून ते जिथं मी जाणार आहे तिथंपर्यंत मला 5 तास लागत आहेत. ऑलरेडी मी जसं तुम्हाला सांगितलं 3 तास डिस्टन्स मी कव्हर केलेलं आहे. या बाजूला सुद्धा पूर्ण गाडी भरलेली आहे. प्रॉब्लेम असा आहे की ते बघू शकताय, हा एवढा मोठा टीव्ही घेऊन चाललोय, या सगळ्या बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामुळे पूर्ण गाडी ही भरलेली आहे. आणि अशा प्रकारे मी आज चाललेलो आहे माझ्या आवडीची गोष्ट घ्यायला. 55 इंची क्यूलेड टीव्ही आहे. Very helpful. What do you think about Indians? Very nice people. Okay. Love the food, love the people, love the music. Maybe I'll get into the movies now. Okay. Which movie do you want to see? RRR. Oh, yeah. Parts of RRR, they look very interesting. Yeah, it's very good, man. So I should be watching maybe next weekend with my friends from India. Okay, sure. Yeah, I will recommend you Pushpa also. Pushpa. Yeah. It's good one. Thank you. म्हणजे हा पूर्ण टीव्ही बसला नव्हता, त्यामुळं हे अशा प्रकारे मी थोडं दिसतंय का, अंधार दिसतोय, हा एवढासा कॅप होता आणि तशीच मी गाडी घेऊन आलेलो आहे, कारण माझ्या दुसरा ऑप्शनच नव्हता. तुम्ही बघू शकताय किती टीव्ही मोठा आहे, ते बसलाच नव्हता. सगळ्या सीट फोल्ड केल्या आहेत अगदी. म्हणजे माझी जी ड्रायव्हिंगची सीट आहे, तुम्हाला मी जागा दाखवतो केवढीशी आहे. हे बघा, एवढ्याशा, हा दिसतंय का तुम्हाला किती, एवढ्याशा जागेमध्ये मी ड्रायव्हिंग केलं आहे. त्यामुळे आता पाय प्रचंड दुखत आहेत आणि आता मला पुन्हा एकटं घेऊन जायचं आहे. आणि मंडळी, अशा प्रकारे मी वरती आलो आहे. 24 किलो वेट आहे टीव्हीचं आणि शेजारी पण कोण नसल्यामुळं मला हे एकटं करायला लागलं आहे. त्यामुळे खूप दमले. आवाज तुम्हाला कळत असेल आणि तुम्हाला दाखवतो मी फर्स्ट लुक. हा पूर्ण बोलायला मावत पण नाहीये, एवढा मोठा टीव्ही आहे मंडळी. कधीपासून एक वन ऑफ द ड्रीम होतं की जपानमध्ये सगळ्यात मोठ्या सिटी म्हणजे आहे टोकियो, तिथं राहायचं. त्यामुळं बघूया आता एक लाईफचा हा नवीन एपिसोड कशा प्रकारे रंगतोय ते. त्यामुळं आणि बाकी काय काय गोष्टी होतील टोकियोमध्ये, कशा काय काय ते तुम्हाला मी सांगतच जाईन, अपडेट करतच जाईन. त्याचबरोबर आता गेल्यानंतर बाकी जॉब शोधत मिळेल तसा पार्ट टाईम जॉब करत सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जॉब शोधणं हे गरजेचं आहे. त्यामुळे जॉब पण कसा शोधतोय, काय काय करतोय, या पण गोष्टी तुम्हाला मी अपडेट करत राहीन. की लाईफमध्ये रिस्क ही घ्यायला लागते, त्याशिवाय तुम्हाला पुढं काय वाढून ठेवले दिसत नाही आहे. जस्ट मी आता गाडी सहज थांबवली, मला इथे एक ठिकाण दिसलं आणि समोर बघतोय तर काय, तुम्ही स्वतःच बघा मंडळी काय आहे ते. आणि बाकीचं खूप छान एक्सपिरियन्स होता हायवेचा. जपानचे हायवे खूप भारी आहेत आणि त्यापेक्षाही सुद्धा जर तुम्ही जपान मेड म्हणजे जसं निसान असेल, टोयोटा असेल, या जर तुम्ही गाड्या वापरल्या तर खूपच छान आहे तिथं. एकतर रोड खूप भारीतला आहे आणि ह्यांच्या गाड्यांची सिस्टीम पण एवढी भारीतली असल्यामुळं म्हणजे 140 किंवा 150 किलोमीटर जरी सुद्धा गाडी गेली तर सुद्धा असं वाटतं की 100 किलोमीटरच गाडी चालली आहे. त्याच्या उलट माझ्याकडे घरी म्हणजे भारतामध्ये होंडाईची i10 आहे, पण ती जर 120-130 स्पीडला जरी गेली तर सुद्धा असं वाटतं की म्हणजे खूप मोठं स्पीड झालं, लगेच सगळ्यांना कळतं. किंवा गाडीमध्ये पण गाडी सुद्धा व्हायब्रेट व्हायला लागते, पण ही तर अजिबात व्हायब्रेट झाली नाही आहे. त्यामुळे ही गोष्ट मला खूप आवडली. जो हायवेचा जो एक्सपिरियन्स आहे, जो क्लास एक्सपिरियन्स आहे, जसं की आपण जेव्हा पुढे जायचं आहे तुम्हाला आपल्याला एकतर अप्पर मारायला लागतो आणि मग पुढे जायला लागतं. जपानमध्ये फक्त तुम्ही जर गाडीच्या मागे येऊन थांबला तर गाडी आपोआप त्याची लेन चेंज करते आणि मोस्ट ऑफ द गाड्या सगळ्या या डाव्या बाजूनच जात असतात. त्यामुळे तो सुद्धा खूप छान एक्सपिरियन्स होता. नक्कीच प्रत्येकानं जपानमध्ये ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे. भारतामध्ये पण सुद्धा जर असा एक्सपिरियन्स मिळाला तर नक्की ॲक्सिडेंट सुद्धा कमी होतील असं मला वाटतंय.